नमस्कार डी मराठीच्या आजच्या शॉर्ट बायोग्राफीमध्ये आपण माहिती घेणार आहोत टुनटुन या गायिका आणि विनोदी अभिनेत्रीबद्दल। खरं तर ही शोकांतिका आहे की ज्या अभिनेत्रीने साऱ्या जगाला खळखळून हसवले ती स्वतः मात्र प्रचंड दुःखात आणि वेदनेत जगत होती। उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात 11 जुलै 1930 रोजी टुनटुनचा जन्म झाला होता। पण ती वयाच्या 2.5 वर्षाची असतानाच तिच्या भावकीतील लोकांनी टुनटुनच्या आईवडिलांची हत्या केली होती। यावेळी टुनटुनला थोडा मोठा भाऊ होता हरी। हे दोन्ही भाऊ बहीण अनाथ झाले। यामुळे ते नातेवाईकांकडे राहत होते। पण या ठिकाणी त्यांना नोकरांची कामे करावी लागत होती। पण या काळातही थोरला भाऊ तिची काळजी घेत होता। पण काही लोकांनी त्याच्यावरही हल्ला केला कारण तो जमिनीचा वारस होता। त्याचीही हत्या झाली। मात्र आता टुनटुनचा सर्व आधार संपला होता। तिचे हाल सुरू झाले। लहान वयातच ती मोलकरीण बनली होती। पण याही काळात तिच्यातील गायिका जन्म घेत होती। तिला गाणी ऐकायला आणि गायला आवडत होती। ती रेडिओवर गाणी ऐकायची आणि त्याचा सराव करायची। बाकी तिच्या शिक्षणाकडे कुणीच लक्ष दिलं नाही। अशा प्रकारे ती मुलगी लहानाची मोठी होत होती। ती थोडी कळत्या वयात आली। पण तिला फार वाईट वागणूक मिळत होती। यातून तिने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। मित्राच्या मदतीने तिने गावातून पळ काढला आणि मुंबई गाठली। मित्राने तिला आसरा दिला। टुनटुनचा आवाज गोड होता। आपण गायिका होऊ असं तिला वाटत होतं। काही काळ मुंबईत अनेक लोकांना भेटायची, गाणे म्हणून दाखवायची। एकदा तिची ओळख दिग्दर्शक नितीन बोस यांच्या असिस्टंटशी झाली। त्यांना या मुलीत टॅलेंट दिसले आणि तिच्या नशिबाचा दरवाजा उघडला। यावेळी ती गोविंदाचे वडील दिग्दर्शक अरुण कुमार आहुजा यांनाही भेटली। याच सुमारास दिग्दर्शक अब्दुल रशीद कारदार आणि संगीतकार नौशाद यांनी टुनटुनचे गाणे ऐकले आणि तिला लगेचच नोकरी दिली। टुनटुनने अफसाना लिख रही हूँ, दिल ए बेकरार का हे गीत गाऊन आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली। या गाण्यानंतर ती रातोरात मोठी स्टार बनली। आता एक गायिका म्हणून टुनटुनचं नाव झालं। या सुमारास अख्तर अब्बास काझी यांच्याबरोबर 1947 मध्ये टुनटुनने लग्न केलं। लग्नानंतर ती गृहिणी बनली। नंतर ती आई बनली। या काळात ती प्रचंड जाड बनली होती। काही वर्षांनी तिला पुन्हा चित्रपटसृष्टीत यायचं होतं, पण गायिका म्हणून शक्य नव्हतं। यामुळे तिने अभिनयात नशीब आजमावायचं ठरवलं। यातून तिला पहिला चित्रपट मिळाला बाबुल। या चित्रपटात दिलीप कुमार यांनी तिला टुनटुन हे नाव दिलं। नाहीतर हे तिचं खरं नाव होतं उमादेवी। या चित्रपटापासून आणि टुनटुन नावापासून उमादेवी या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला कॉमेडियन बनल्या। आणि हे काम लोकांना इतके आवडले की यांना पाहण्यासाठी लोक थिएटरला यायला लागले। यानंतर पुढील 40 वर्ष टुनटुन या प्रेक्षकांना हसवत होत्या। त्यांनी सुमारे 200 चित्रपटांमध्ये काम केलं होतं। पण 1992 मध्ये त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। पतीचं निधन झालं। यानंतर मात्र टुनटुन खचून गेल्या। पण शक्य तेवढं काम करत होत्या। पण आता त्यांचं वय झालं होतं आणि आश्चर्याची गोष्ट ही की इतके काम करूनही त्यांना कोणताही पुरस्कार मिळाला नाही। पण त्यांनी स्वतः दुःखात असूनही जगाला हसवलं। अशी ही महान अभिनेत्री आजारी पडली। 24 नोव्हेंबर 2003 या दिवशी वयाच्या 80व्या वर्षी मुंबईत त्यांचं निधन झालं। पण आजही त्यांना पाहतानाच आपले दुःख मात्र आपण विसरून जातो। अशा या महान कलाकाराबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतले। त्यांच्याबद्दल किंवा अशा बायोग्राफीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत प्रत्येक रविवारी दुपारी 3:30 वाजता। तोपर्यंत धन्यवाद।